खुर्द मुळगाव येथील मराठा समाजाच्या वतीने तरोडा खुर्द मुळगाव कमानीच्या समोर मालेगाव रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातून मराठ्यांकडून जागोजागी आंदोलने करण्यात येत आहेत। याच अनुषंगाने आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेड येथील तरोडा खुर्द मुळगाव नांदेड येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी शिस्तीचे पालन करत अतिआवश्यक वाहनांना जागा मोकळी करून दिली। या आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प होती। महाराष्ट्र सरकार मराठ्यांची दिशाभूल करत आहे। सगळे सोयरे कायदा लवकरात लवकर अंमलात आणण्यात यावा। आंदोलनादरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर लादलेले गुन्हे मागे घेण्यात यावे असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते। आज रास्ता रोको आम्हाला करण्याची वेळ येत नव्हती साहेब। आम्ही मुंबईला गेलो तेव्हा या सरकारने आमची दिशाभूल केली अख्ख्या मराठा समाजाची। आम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे होतं। अरे मागच्या सरकारने आम्हाला आरक्षण 16% दिलं, नंतर गेल्या वेळेस 13% दिलं, यावेळेस 10% दिलं। हे खेळ काय चालू आहे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सांगा। याला फक्त जबाबदार हे फडणवीस आहे। एक मराठा काय मनोगत व्यक्त करता तुम्ही आंदोलनाच्या संदर्भामध्ये? मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी हे लढा उभा केलेला आहे आणि त्याला जवळपास 5 ते 6 महिने झालेले आहेत आणि आमच्या जे मागण्या आहेत ते सरकार मान्य करत नाही आणि सगळे सोयऱ्याची अधिसूचना सरकारने दिली होती, पण ती अधिसूचना कायद्यामध्ये रूपांतरित केलं नसल्यामुळं मराठा समाजाची पूर्ण नाराजी आहे आणि अधिसूचना पारित करावी यासाठी हे आम्ही आंदोलन करत आहे। मनोज जरांगे यांनी काल आम्हाला आदेशित केलं होतं आज 24 तारखेचा आपण रस्ता रोको करणार आहेत आणि उद्याला 25 तारखेला बैठक घेऊन पुढची आमचं काय दिशा निर्देश आहे ते होणार आहे। बरं, रस्ता रोको आंदोलन हे तुमचं शांतपणे आहे का रविपणे आहे? एकदम शांतपणे चालू आहे। पूर्ण आम्ही फक्त रोडवर बसून आणि आमचे जे नारे देत आहेत कुणालाही आरेरावी करत नाही आणि काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही आरेरावी करत आहेत तरोडा नाक्या पाठीवर, असं काही लोकांचं म्हणणं आहे। कसं असतं, प्रत्येक गोष्टीला विरोधक असतात, ते म्हणत असतील तर त्याने दाखवून द्यावं कोण आरेरावी करायला ते। बरं, 10% आरक्षण भेटलेलं आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं? नाही, 10% आरक्षण हे टिकणारं नाही। 10% आरक्षण पहिलं पण 16% आरक्षण दिलं, नंतर 13% दिलं आणि आता 10% दिलं। ते दिवसेंदिवस एक तर कमी करत चालले तर दुसरी गोष्ट टिकणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला आमची नाराजी आहे। NN न्यूज अनिल मोटरेकर, उपसंपादक, नांदेड।